हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा, शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. दुष्काळग्रस्तांचं 215 कोटींचं वीज बिल सरकार भरणार. कच्च्या साखर निर्यातीला राज्याकडूनही मदत देणार. ब्रॉडबँडने सर्व ग्रामपंचायती जोडणार. यंदा 45,000 टन आंबा निर्यात होणार. महाराष्ट्राच्या कृषी विभागाला कृषी कर्मण पुरस्कार प्रदान आणि कांदा चाळ उभारण्यासाठी 50% अर्थसहाय्य. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात 50 पैशांपेक्षा कमी पीक आणेवारी आढळलेल्या 23,811 गावांमधल्या दुष्काळग्रस्तांची 215 कोटी रुपयांची वीज देयकं राज्य सरकार भरणार आहे. घरगुती तसंच कृषी पंपाच्या वीज देयकांच्या एकूण रकमेपैकी 33.5% एवढी रक्कम राज्य सरकारद्वारे सवलतीच्या रूपानं दिली जाते. संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, अमरावती विभाग, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या मोठा दुष्काळ पडला आहे. देशातून जादा कच्च्या साखरेची निर्यात व्हावी यासाठी 4,000 रुपये प्रतिटन अनुदान सरकारनं जाहीर केलं आहे. यापुढेही निर्यातीसाठी प्रतिटन 1,000 रुपये देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. सहकार विभागातर्फे साखर आयुक्तालयात सहकार चळवळ या विषयावर झालेल्या चर्चासत्रात सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, साखर आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यात मोठ्या प्रमाणात सहकारी संस्था बंद आहेत. गेल्या काही दिवसात राज्यातील सर्व बोगस संस्थांची तपासणी केली जाणार असून पुढच्या काळात यासाठी काय सुधारणा करता येतील याचा अहवाल करून त्यात सुधारणा केल्या जातील, असंही श्री पाटील यांनी सांगितलं. राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर आधारित ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीनं जोडण्याचा निर्णय वित्त खात्यानं घेतला आहे. ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्यासाठी ऑप्टिकल फायबर जमिनीखालून टाकावे लागते. यासाठी वन विभागाची परवानगी घेणं आवश्यक होतं. परंतु आता अशा प्रकारे कुठेही ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी जोडण्यासाठी वन विभागाची परवानगी घेण्याची गरज उरणार नाही. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात ऑप्टिकल फायबर टाकण्यासाठी वन खात्याची परवानगी देण्याचा निर्णय अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. हवामानाने साथ दिली तर यंदा कोकणातून 45,000 टन आंब्याची निर्यात होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी 41,230 टन आंबा निर्यात झाला होता. कोकणातील आंब्याची देश-विदेशात मागणी वाढत आहे. यंदाच्या हंगामात हवामानानं साथ दिल्यास सुमारे 1,86,000 हेक्टर क्षेत्रावर आंब्याचं उत्पादन अपेक्षित आहे.
हापूस आणि केसर आंब्याच्या निर्यातीसाठी राज्यातील एकूण 2,437 आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मँगोनेट या ऑनलाईन कार्यप्रणालीद्वारे निर्यातक्षम बागायतदारांनी नोंदणी केली आहे. केंद्रीय कृषी विभागामार्फत सन 2013-14 या वर्षात कडधान्य उत्पादक वाढीसाठी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र सरकारला 1 कोटी रुपयांचा कृषी कर्मण पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजस्थानच्या गंगानर जिल्ह्यात सूजगड येथे झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातलं प्रमुख पीक असलेल्या कांद्याच्या काढणीनंतर साठवणुकीदरम्यान होणारं नुकसान कमी करण्यासाठी कृषी विभागामार्फत कांदा चाळ उभारणीची योजना राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून कांदा चाळ उभारणीसाठी खर्चाच्या 50% रक्कम अर्थसहाय्य म्हणून देण्यात येणार आहे. या योजनेसाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलं आहे. गाळपासाठी पक्व ऊस पिकाची जमिनीलगत तोडणी करावी. बुडखे मोकळे करून पाचट सरीत लोटावे. वरती राहिलेले बुडखे धारदार कोयत्याने छाटावेत. छाटलेल्या बुडख्यावर 0.1% 22 टींची फवारणी करावी. आता बघूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. बटाटा कमाल 1,300 रुपये किमान 700 रुपये. भेंडी कमाल 5,000 रुपये किमान 4,000 रुपये. दुधी भोपळा कमाल 1,200 रुपये किमान 800 रुपये. काकडी कमाल 4,000 रुपये किमान 2,000 रुपये. कोबी कमाल 1,000 रुपये किमान 800 रुपये. टोमॅटो कमाल 1,200 रुपये किमान 800 रुपये. कारले कमाल 4,000 रुपये किमान 3,000 रुपये. वांगी कमाल 1,200 रुपये किमान 800 रुपये. हिरवी मिरची कमाल 4,000 रुपये किमान 3,000 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यात हवामान कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 19 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 18 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 18 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 18 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 17 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 19 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 17 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. पैका वसूल करतेच बाबा, करतेच बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बायडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो म्हणजे फॉर्म स्कूलला.
जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात, जसं मातीच्या पोतानुसार कोणती खते योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. स्ट्रॉबेरी नुसतं नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटतं आणि त्यात महाबळेश्वर आणि स्ट्रॉबेरी हे तर एक समीकरणच झालेलं आहे. पण आज मुख्य शेतीला जोड व्यवसाय म्हणून पाहिले आहे ते सातवे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथील आत्मा अंतर्गत राजा शिवछत्रपती शेतकरी सहाय्य गटाचे सदस्य पंडित मारुती कणसे यांनी. सुरुवातीला आम्ही ऊस लागवड करत होतो. ऊसामुळे काय जास्त म्हणावी अशी पैसे उत्पन्न मिळत नसल्यामुळं स्ट्रॉबेरी आम्ही वळालो. आणि नांगरटनंतर शेण गावखत विस्कटणे वगैरे आणि 4 फुटा सरी सोडून बेड तयार करून घेतले आम्ही. त्यानंतर रोपं आम्ही ह्या वर्षी मदर म्हणून रोपं लागण केली आम्ही ह्या वर्षी, मदर प्लॅन. त्या मदर प्लॅनपासून रोपं तयार करून आम्ही रोपं लागण केली इकडं आणि बाहेर पण आम्ही विक्री पण केली मदरची. ऊस हे मुख्य पीक सुरुवातीला घेतल्यावर पण त्यातून हवा तेवढा नफा होत नाही असं कळल्यावर स्ट्रॉबेरी या पिकाची जोड व्यवसाय म्हणून निवड केली आणि त्याला मदत मिळाली ती राजा शिवछत्रपती शेतकरी सहाय्य गटाची. स्ट्रॉबेरीची लागवड करताना ते पीक जमिनीला लागून खराब होऊ नये यासाठी मल्चिंग पेपर वापरण्यात येतो. हां, मल्चिंग पेपर वापरलं म्हणजे फळ आहे ते जमिनीत टेकू नये. जमिनीत टेकल्यानंतर फळ बाद होतं, कुजतं. त्यामुळे पेपरवर ठेवलं आणि भांगलणी वगैरे माशा हे तण वगैरे येऊ शकत नाही ना, त्यामुळे मल्चिंग पेपरमुळे. खत आम्ही रोपं लागण करते वेळी DAP आणि पोटॅश आम्ही प्रत्येक मुळाशी 4 बोटं अंतर सोडून प्रत्येक मुळाशी आम्ही खत घातलेलं आहे आम्ही मल्चिंग पेपर हाताळण्यापूर्वी. पाणी आता ते रानाच्या प्रक्रियेवर अवलंबून राहते. जे वापसा प्रक्रिया बघून आम्ही पाण्याचे नियोजन करत असतो आम्ही. हां, याच्यावर साधारणतः करप्याचा रोग जास्त प्रमाणात येऊ शकतो, कारण ह्या वर्षी जरा क्लायमेट जरा वेगवेगळं असल्यामुळं, वेगळं म्हणजे ढगाळ वातावरण जास्त आहे ह्या वर्षी. त्यामुळे करप्याचा जास्त प्रादुर्भाव आहे ह्या वर्षी. त्यामुळे करप्याचं जरा नियोजन करावं लागतं व्यवस्थित. स्पॉट जर दिसला करप्या तर नेटिव्ह म्हणून औषध आहे ते आम्ही मारतो. नेटिव्ह करपा कंट्रोल करू शकतो आम्ही. फळ जमिनीला लागले की त्यावर डाग पडतो. असे फळ पुढे जाऊन टिकत नाही. त्यामुळे त्यावर खतांचा प्रयोग करावा लागतो. काही खते ही ठिबक सिंचनाच्या मार्फत पिकांपर्यंत पोहोचवली जातात. उत्पन्न जर म्हटलं तर एक रोपं अर्धा किलो ते 2 किलो पण एक झाड फळ देऊ शकतं. आता हे उत्पन्नाचा हिशोब केला तर झाडावरती याचं उत्पन्न ठरलं जातं. आता हे 10,000 रोपं आहेत माझी, तर त्याप्रमाणे हिशोब केला तर चांगलं उत्पन्न निघू शकतं. उसापेक्षा 1.5 पट 2.5 पट उत्पन्न निघू शकतं जादा आणि फायद्याचं आहे. आणि आम्ही स्वतः मार्केटिंग करतो आहे. आम्ही मार्केट यार्ड वगैरे म्हणजे व्यापाऱ्यांकडे माल देत नाही. ते आमच्या भागातले फ्रूटवाले आहेत, त्यांना आम्ही माल देतो. गेल्या वर्षी मी स्ट्रॉबेरीचं 5 गुंठ क्षेत्र केलं होतं. तर 5 गुंठ्यामध्ये मला खर्च भागून 70,000 रुपये राहिले. तर 5 गुंठ्यामध्ये ऊसाची जर लागवड केली तर एवढं उत्पन्न निघू शकत नाही. 5 गुंठ्यामध्ये एक 7 ते 8 टन जाऊ ऊस मिळेल मला. 8 टन ऊस धरला तर त्याचं 2,000 प्रमाणे रेट हिशोब केला तर आपलं सरळ हिशोब आहे. निश्चित फायदा आहे. शासनाच्या विभागामार्फत शेतकऱ्यांना जोड व्यवसायासाठी स्ट्रॉबेरी हे पीक कसे फायदेशीर आहे हे पटवून देण्यासाठी त्यांना महाबळेश्वर तसेच आसपासच्या ठिकाणी सहलींसाठी नेऊन मार्गदर्शन करण्यात येते. साधारणतः ह्या गावात मुख्य पीक ऊस होतं पूर्वी. मग त्यातीलच एक ठराविक लोकांना आम्ही महाबळेश्वर किंवा इतर महाबळेश्वरच्या परिसरामध्ये सहलीसाठी नेऊन त्यांना तिथलं पीक आणि इथलं आपलं पन्हाळ्याचं जे वातावरण आहे ह्या दोन्हीला मॅच होण्यासारखं एक स्ट्रॉबेरी हे पीक होतं. त्याबद्दल त्या लोकांना आपण मार्गदर्शन केलं. त्यातील एक 5-6 लोकांनी प्रत्यक्ष थोडंसं म्हणजे प्लॉट करण्याचं धाडस केलं. नवीनच पहिलीच बाब होती.
त्यासाठी आमच्या कृषी विभागामार्फत त्यांना थोडं अनुदान दिलं होतं पहिल्या वर्षी. आता साधारणतः हे दुसरं वर्ष आहे, त्यामुळे त्यांना त्याच्यापासून चांगलं उत्पन्न मिळते. ऊसापेक्षा हे पीक परवडण्यासारखं आहे, चांगलं उत्पन्न आहे, त्यामुळे अजून लोक ह्या क्षेत्राकडे वळण्याची शक्यता आहे. या स्ट्रॉबेरीच्या एका रोपामधून अर्धा ते 1 किलोपर्यंत फळ मिळते, म्हणजेच ऊसापेक्षा 1.5 पट उत्पन्न जास्त. म्हणूनच आज बहुसंख्य शेतकरी हे स्ट्रॉबेरीकडे जोड व्यवसाय म्हणून पाहू लागले आहेत. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. कुक्कुटपालन म्हणजेच कोंबडी पालनाचा व्यवसाय. शेतीला जोड व्यवसाय किंवा पूरक व्यवसाय म्हणून आज या गावठी कोंबडी पालन व्यवसायाकडे बघितलं जातंय. सुरुवातीला दुग्ध व्यवसायातून पुरेसं उत्पन्न मिळत नसल्यामुळे जोड व्यवसाय करावा का, असा विचार सातवे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथील सचिन महादेव निकम यांच्या मनात आला. मला 20 गुंठे जमीन आहे. त्या 20 गुंठेत दुग्ध व्यवसाय केला मी. दुग्ध व्यवसायामध्ये पूर्ण काय आपल्याला काय खर्चही करून आपल्याला काय मिळत नाही पूर्णपणे. पण दुसरी गोष्ट म्हणून मी स्वतःच्या रानामध्ये 5 गुंठे जागा काढून चॅनेल वापरून वर जाळी मारून कुक्कुटपालन करायचा व्यवसाय ठरवला मी. हे जाळीचा म्हणजे गुणधर्म काय, ही जाळी आहे म्हणून ही पोल्ट्री आहे का, तर ह्या जातीचा गुण काय, हे पक्षी कमीत कमी 15 ते 20 फूट उंची उडी मारतो, बाहेर जाऊ शकतो. वरनं घार कावळा येऊन म्हणून आम्ही संरक्षणासाठी वरली जाळी मारलेली आहे. मग कुक्कुटपालन करताना मी स्वतःच्या एक 25-30 कोंबड्या आणल्या. त्यांची कोंबड्या अंडी घालायल्यापासून कोंबडी खुडूक बसायला लागली. खुडूक बसायला लागल्यापासून स्वतः पुन्हा रवणी चालू केल्या मी. रवण चालू झाल्यापासून पूर्णपणे त्यात आपल्याला दिवसा कमीत कमी त्या कोंबडी पाठीमागं 15 ते 20 अंडी दिवसा आपल्याला निघू लागलीत. त्या अंड्यापासून आपण पक्षी तयार करायला लागलो. ती बॅचची मी तयार केली. सुरुवातीला मी 100 पक्षी तयार केला स्वतःचा. त्यातून दिवसा कमीत कमी आपल्याला 1 ते 2 कोंबडी खुडूक बसायला लागली. मग कमीत कमी मला दिवसाला कमीत कमी 30 अंडी तर रवणी बसवायची होती पूर्णपणे. 30 अंड्यामार्फत मला कमीत कमी 15 ते 20 पिल्लं आपल्या निघत होतं पूर्णपणे. ती काय सगळी काय अंडी पूर्णपणे निघत नाही पिल्ली. 30 अंडीकडे मग 30 काय पिल्ली निघत नाहीत पूर्णपणे. तिच्यातली काय एखादी 10 काढते, एखादी 5 पण काढते. सरासरी आम्ही 15 ते 20 ती पिल्ली आपली रेग्युलर धरतो 30 अंड्यापैकी. या गावठी कोंबडी पालनासाठी कुठल्याही प्रकारचे जास्त कष्ट करावे लागत नाहीत. म्हणजेच काय तर कष्ट कमी आणि उत्पन्न जास्त असा हा व्यवसाय. या धंद्यापासून फायदा म्हणजे कसं, आपल्याला बिना कष्टाचा धंदा आहे. टेक्निक आहे या धंद्यापाशी. बिना कष्टाचा धंदा आहे, टेक्निक आहे. एक व्यक्ती 2000 पक्षी पाळू शकते. स्वतः मी माझं एक 8-9 जनावरं सांभाळत स्वतः हे धंदा करू शकतो मी. स्वतः रवण काढणे, रवण सोडणे, पिल्ली उभिवणे पूर्ण मी स्वतः करतो. ह्याला मार्केट भरपूर आहे. ह्यात मार्केट म्हणजे मिळतं जर आपल्याला असलं तर काळी पैदास केली पाहिजे. करड्या पक्षामध्ये तुम्हाला 1 रुपये म्हणजे प्रॉफिट एवढी मिळत नाही पूर्णपणे. काळी कोंबडी कमीत कमी आपले 350 रुपये जाते. नर म्हटला तर कमीत कमी 400 रुपये जातो आपला. मग त्यातला आपल्याला खर्च काय, ह्याला खाद्य कंपनी आम्ही काय घालत नाही पूर्णपणे. गहू असू दे, तांदूळ असू दे, मक्का असू दे, पूर्णपणे नॅचरल असते पूर्णपणे. आमच्यात लाईट नाही, काय नाही. कोंबड्यांचे स्वास्थ्य चांगले राहावे, त्यांना कुठलाही रोग होऊ नये, त्यांचे स्वास्थ्य निरोगी आणि उत्तम राहावे यासाठी DY पाटीलमधील डॉक्टर येऊन कोंबड्यांची नियमित तपासणी करतात. रोगराईला इथून बघा आम्ही केलं. आम्हाला DY पाटीलचे डॉक्टर सुधीर सूर्यगन यांच्या मार्गदर्शन मी हे जर चालू केले होते रोगासंबंधी. माझा 1 वर्ष झालं पूर्णपणे. 1 लॉट गेलता पूर्णपणे. म्हणजे कमीत कमी 250-300 पक्षी माझा मिळता. म्हणजे त्यावेळेला मला लसीकरण मला काही पूर्णपणे माहीत नव्हते. मग तिने सांगितलं लासोटा गंभोरा ते करायचं. मग त्यांच्या मार्गदर्शनाने मी लासोटा गंभोरा हे लसीकरण मोठ्या पक्षाने करतो. पण बारक्या पक्षाने मला लसीकरण करायला सक्सेस होत नाही का, रवण माझी मागं पुढं असते. आज 2 कोंबड्या खुडूक बसल्या, परवाशी 2 बसते त्या.
त्यामुळे आज 1-2 दिवसात पिल्लं असते, उद्या 5 दिवसात पुढलं असते. त्यामुळे आम्हाला बारक्या लहान पक्ष्यांना लसीकरण करता येत अजिबात नाही. फक्त मोठ्या पक्ष्यांना आम्ही लसीकरण करू शकतो. आता मोठा पक्षी आमच्याकडे किती आता 1 कोंबडी वर्ष 1.5 वर्ष कोंबड्या आहेत आता पूर्णपणे. मग ते आपल्यामध्ये येते लासवट एकदा द्या, पुन्हा गंभरो द्या, पुन्हा मानमुडी द्या, असं पूर्णपणे 14 गॅप आहेत पूर्णपणे. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याप्रमाणे देतो. ते या कोंबड्यांच्या अंड्यांचे मार्केटिंग देखील केले जाते, तेही जवळच असलेल्या मार्केटमध्ये. यातूनच त्यांना उत्तम फायदा देखील मिळतो. म्हणजेच कमी खर्चात उत्तम नफा असेही या गावठी कोंबडी पालनाच्या व्यवसायासाठी म्हणता येईल. कमीत कमी ह्या पक्ष्यांची किंमत होते कमीत कमी आम्ही 300 रॉंग फिगर धरतो. म्हणजे 350 तुम्हाला सांगितलं काळी कोंबडी, कोंबडा 4 सांगितलं नर आम्ही. मेकानं रॉंग फिगर बारीक मोठा माल असतो आमच्याकडं. रॉंग फिगर आम्ही 300 रुपयानं सरसकट दर धरतो सगळ्यांचा, नर असून नाही मादी असून. 300 रुपये झालं, 100 पक्षी 1,30,000 रुपये झालं. 30,000ला 15,000 खाली जाते आणि 15,000 मर सोडून म्हणजे मर धरून आपल्याला 15,000 प्रॉफिट राहते पूर्णपणे. 5.5 ते 6 महिने वर्षात आमचा मोठा पक्षी जर करा असला तर आम्हाला वार्षिक 2 लॉट निघतात आमचं. आणि खरा फायदा जर आम्हाला असला तर बारीक पिल्ल्यामध्ये आम्हाला खरा फायदा मिळतो. रात्रंदिवस त्या जनावरांना वैरण पाणी करतो आपण, त्याच्यापेक्षा कष्ट एक पूर्णपणे जनावर 100% कष्ट देतो आपण. त्यातलं 50% 50% आपल्याला कष्ट कमी आहेत. अंडे प्रोडक्शन चालू होतं, पण अंडी विकायची कुठं? आता गाव लेवलला आपल्याला आम्हाला कसं 5-50 नाही काय तर अंडी खपणार, पण बाकीचं अंडीची आपण काढली तर अंडी खपवायचं आपल्याला एवढं काही टार्गेट नाही. अंड्याला भरपूर मार्केट आहे. गावात मला अंडी पुरत नाहीत. गावरान कोंबडीचं एक महत्त्व आहे सांगतो, हिचं मटण कमीत कमी 700 ते 800 ग्रॅम पडतं. ह्याच्यावर गावरान कुठलंच पडत नाही. गावरानला वाढ नसते, फक्त खायला टेस्ट आहे. फक्त गावरानला कुठलं नर घेतला नाही, मादी घेतली तर कमी 700-800 ग्रॅमच मटण पडतं, त्याच्यावर पडत नाही गावरान. आत्मा अंतर्गत राजा शिवछत्रपती शेतकरी सहाय्यक गटातर्फे अशा बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांच्या व्यवसायाला जी काही पूरक मदत करणे शक्य असते ते ती करतात, जेणेकरून शेतकऱ्यांना कमी दरामध्ये जास्त फायदा कसा होईल यासाठी देखील मार्गदर्शन करतात. आत्मा योजनेअंतर्गत पन्हाळा तालुक्यात जवळपास 125 गट गेल्या 1 वर्षात स्थापन केलेले आहेत. त्यापैकी गेल्या वर्षी स्थापन झालेला हा राजा शिवाजी स्वयंसहायता शेतकरी बचत गट. तर ह्या गटातले सदस्य प्रत्येकजण वेगवेगळा कृषीपूरक आणि कृषीशी निगडीत असा व्यवसाय करत आहे. त्यापैकी आता आपण कोंबडी पालनाचा एक प्रोजेक्ट राबवलेला बघितला. तर यात गावठी या गावरान पद्धतीच्या कोंबड्या या शेतकऱ्यांनी पाळलेल्या आहेत. तर यात स्वतः त्यांनी अंडी त्या कोंबड्यांची ठेवून त्याच्यापासून नैसर्गिक पद्धतीनं पिल्ल्यांची निर्मिती करून हा व्यवसाय वाढवलेला आहे. तर आम्ही आत्मांतर्गत त्यांना डायरेक्ट पिल्लं किंवा कोंबड्या विक्री करण्याच्या सोबतच अंड्यांचं सुद्धा मार्केटिंग कसं उपलब्ध होईल या पद्धतीसाठी आम्ही आत्मांतर्गत प्रयत्न करत आहे. तर गटाच्या माध्यमातून गटाच्या नावानंच या अंड्यांचं गावठी अंड्यांचं ब्रँडिंग करून पनेटमध्ये पॅकिंग करून आम्ही स्टार बाजार किंवा अशी काही मॉल्स आहेत मोठे कोल्हापूरसारख्या शहरात, तर तिथं ते ब्रँडिंग करून ते मार्केटला लॉन्च करायचा आम्ही येत्या वर्षभरात प्रयत्न करत आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही हा व्यवसाय कसा वाढीस लागेल याचे आम्ही प्रयत्न करतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आत्मांतर्गत असे काही ग्रुप जे इतर भागात इतर गावांमध्ये स्थापित झालेले आहेत त्या गटांचं सुद्धा लिंकअप करून एक फेडरेशन तयार करण्याचा सुद्धा आमचा मनोदय आहे आत्मांतर्गत. ह्याच्या माध्यमातून हा व्यवसाय वाढच लागेल आणि शेतकरी डायरेक्ट उत्पादक हा स्वतः प्रोड्युसर बनल आणि स्वतःच मार्केटिंगमध्ये शिरून जास्त नफा मिळवल या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतोय सध्या. शासनाच्या कृषी विभागातील सहाय्यकांमार्फत अशा शेतकऱ्यांना या व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले जाते. तसंच कुक्कुटपालन हा व्यवसाय आज जोड व्यवसाय म्हणून शेतकरी या व्यवसायाकडे बघायला लागले आहेत. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.